श्री गजानन विजय अध्याय 10वा प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे अरूपा अव्यया पूर्णब्रह्मा पंढरीराया, सज्जनांच्या विसाविया मजला परते लोटू नको. देवा हा दासगणू नको परक्याचा आता म्हणू, माझ्या पातकांचा नको आणू विचार चित्ती नारायणा. माझ्या करे न झाले पुण्य हे ठाऊके मज लागून, फार काय तुला वदन दावण्या मी योग्य नसे. ऐशी स्थिती आहे जरी परी देवा कृपा करी, ओहळास गोदावरी पोटी आपल्या घेतसे. तैसे तुवा करावे दुःख अवघे निवारावे, पातकाला न उरू द्यावे माझ्या ठाई यत्किंचित. तू आणिल्या मनात अवघेच काही घडून येत, रंकाचाही राव होत तुझा लाधता वशिला. असो एकदा पुण्यराशी गेले उमरावतीसी, जाऊन उतरले सदनासी आत्माराम भिकाजीच्या. हा आत्माराम भिकाजी सुत उमरावतीचा असे प्रांत, मोठा अधिकार हातात होता त्याच्या विबुध हो. कायस्थ प्रभू याची जात, हा संताचा प्रेमी अमित. सदाचार संपन्न गृहस्थ गृहस्थाश्रमी वर्ततसे. त्याच्या घरी समर्थ गेले ते त्याने सांग पूजिले, मंगल स्नान घातले उष्णोदकाने गजानना. उटणी नाना प्रकारची अंगा लाविली साची, वृत्ती आनंदली त्याची संत सहवासे ते धवा. करवती काठी उमरेडचा धोतर जोडा नेसविला साचा, भाली केशरी गंधाचा भव्य तिलक लाविलासे. कंठा माझी पुष्पहार नैवेद्याचे नाना प्रकार, दक्षिणेसी 100 रुपये त्याने ठेविले. धूप दीप आरती झाली पुष्पांजली समर्पिली, दर्शनालागी दाटी झाली उमरावतीच्या लोकांची. प्रत्येका ऐसे वाटावे समर्थ आपल्या घरी न्यावे, यथा सांग करावे पूजन त्यांचे येणे रीती. इच्छा ऐसी बहुता झाली परी थोडक्यांची मनीषा पुरली. सदनी पाऊले लागण्या भली पुण्य पाहिजे बलवत्तर. ते ज्यांच्यापाशी होते समर्थ गेले तेथे तेथे, का की साधूस अवघे कळते अंतर्ज्ञाने करून. गणेश श्रीकृष्ण खापर्डे उमरावतीचे गृहस्थ बडे, वकिलीत ज्यांच्या पुढे ढीग रुपयांचे पडती की. दादासाहेब या प्रत म्हणत होते वऱ्हाडात, हा सज्जन भाविक अत्यंत ब्राह्मण शुक्ल यजुर्वेदी. त्याने विनंती करिता खरी महाराज गेले त्याच्या घरी. तेथेही झाली याच परी समर्थांची पूजा हो. गणेशाप्पा म्हणूनी होता लिंगायत वाणी, चंद्राबाई कामिनी त्याची परम भाविक असे. ती बोलली पतीला, हा साधू पाहिजे नेला, कसेही करून घराला पहा विनंती करून. आपुले निष्पाप असल्या मन याच्या आगमने करून, होईल आपुले पवित्र सदन भाविकांचा देव असे. गणेशाप्पा म्हणे तिला, वेड लागले आहे तुला, हा सदनी साधू न्यावयाला वशिला पाहिजे बलवत्तर. पहा खापर्ड्या लागुनी हा साधू न्यावया सदनी, श्रम पडले ते आण ध्यानी उगा हट्ट धरू नको. चंद्राबाई म्हणे नाथा हे न पटे माझ्या चित्ता, सांगे माझी मनोदेवता सदनी साधू येतील हो. तुम्ही करा हो त्यांना नुसती, सदनी येण्यास विनंती. गरीबावरी असते प्रीती संतांची ती विशेष. परी आप्पा बोलेना छाती त्याची होईना, बोलवावयासी निज सदना श्री गजानन साधुते. महाराज वदले अखेर गणेशा आप्पाचा धरून कर, तुझे किती आहे सदन दूर,
तेवढे सांग मला. तुझ्या सदनी वाटते यावे, काही वेळ बसावे. अरे चित्ती असेल ते बोलावे, भीड न धरिता कवणाची. ऐसे महाराज बोलता, गणेश आप्पाची या चित्ता. हर्ष झाला तत्वता, तो न शब्दे बोलवे. समर्थास नेवून सदनी, पूजा केली उभयतांनी. आपुला संसार त्यांचे चरणी, अर्पण केला तात्काळ. असो ऐशा पूजा अमित, झाल्या उमरावतीत. त्या प्रत्येक पूजेप्रत एक गृहस्थ हजर असे. तो आत्माराम भिकाजीचा, नात्याने हा होता भाचा. राहणार मुंबई शहरीचा, तारमास्तर असे की. तो रजा घेऊन भला, उमरावतीस होता आला. भेटण्या आपुल्या मामाला, बाळा भाऊ नाम ज्याचे. त्या बाळा भाऊ कारण, समर्थांचे लागले ध्यान. म्हणे ऐशा साधूचे चरण, सोडून कुठे जाऊ नये. प्रपंच अवघा अशाश्वत, त्यात कशाला गोवू चित्त. केला आजपर्यंत, तोच आता पुरे झाला. काही असो आज पून, मीन सोडी त्यांचे चरण. अमृताला टाकून, विष प्याया कोणी जावे. म्हणून प्रत्येक पूजेला, बाळा भाऊ हजर भला. होता बुध हो राहिला, दुसरेन काही कारण. असो काही दिवसांनी, शेगावी आले परतोनी. मळ्यासी न जाता जाणी, आले मंदिरी मोठ्याच्या. त्या मंदिराच्या पूर्वेस, एक जागा होती ओस. गजानन पुण्य पुरुष, येऊन बसला ते ठाया. बातमी महाराज आल्याची, कृष्णा पाटला कळली साची. त्यांनी जागा मळ्याची, सोडली हे समजले. म्हणून आला धावत, त्या ओस जागेवरी सत्य. महाराजा करून दंडवत, अधोवदन बैसला. डोळ्यातून वाहे पाणी, खंड त्याला नसे जाणी. वस्त्र टाकले भिजवोनी, त्या अश्रूंनी छातीचे. तै महाराज वदले पाटलाला, ऐसा का रे रडशी भला. शोक कोणता तुला झाला, ते वेगे सांग मज. पाटील बोले त्यावर, जोडून आपले दोन्ही कर. महाराज मळ्याचा अभेर, का हो आज केलात हा. ऐसा अक्षम्य कोणता, अपराध झाला सांगा आता. माझ्याकडून ज्ञानवंता, मी लेकरू आपुले असे. ही देशमुखाच्या बाजूची, जागा आहे बघा साची. एका माळ्याच्या मालकीची, येथे तुम्ही राहू नका. मळ्यात मर्जी नसेल जरी, तरी चला राहत्या घरी. ते खाली करीतो सत्वरी, तुम्हासाठी दयाळा. का की तुम्हा वाचून, मला न काही प्रिय आन. हे कळले वर्तमान, अवघ्या पाटील मंडळी ते. तेही तेथे धावून आले, महाराजा विनवू लागले. निज सदना या या भले, हरी आणि नारायण. महाराज बोलले तयासी, मी जो या जागेसी. येऊन बसलो आज दिवशी, ते तुमच्या हितास्तव. ते पुढे येईल कळोन, आता न करा भाषण. वाद दोघांचे निर्मूलन, करील हे विसरू नका. जितके जगी जमेदार, तितके न करीती विचार. मागचा पुढचा साचार, हेच उणे त्यांच्या ठाई. जा बंकटलालासी, पाहून आणा वेगेसी. मी सोडिता तद्गृहासी, तो नाही रागावला. ते का हे त्यासी विचार, माझी कृपा तुमच्यावर. आहे ती न ढळणार, कोणत्याही कारणांनी. बंकटलालही आला तेथ, घालू लागला समजूत. यांच्या मर्जी विरुद्ध मळ्यात, तुम्ही यांना नेऊ नका. माझ्या घरून जेव्हा आले, तेव्हा सांगा मी काय केले. आपण आहोत त्यांची बाळे, ते सारखे अवघ्यांना. सखाराम आसोलकार, आहे मनाचा उदार. तो जागा देण्यास इन्कार, करणार नाही वाटते. सखाराम देईल जागा, पुढचे करू आपण बघा.
म्हणजे अवघ्यास यात भागा घेता येईल सहजची. समेट अवघ्यांचा होऊनी मठ बांधिला त्या ठिकाणी. परशुराम सावजींनी मेहनत घेतली विशेष. समर्थांच्या बरोबर निस्सीम भक्त होते चार. भास्कर बाळा भाऊ पितांबर उमरावतीचा गणेश आप्पा. रामचंद्र गुरव त्याच परी राहात होता बरोबरी. हे 5 पांडव श्रीहरी गजानन शोभू लागले. वृत्ती बाळा भाऊची अतिविरक्त झाली साची. परवान त्याने नौकरीची केली यत्किंचित आपुल्या. पत्रे येती वरच्यावरी बाळा भाऊस येण्या घरी. परिणाम अंतरी काहीच त्याच्या होईना. भास्कर म्हणे गुरुराया हा सोकला पेढे खाया. म्हणून ना इच्छी जाया आपल्यापासून कोणीकडे. तुम्ही द्यावा याते मार म्हणजेच हा जवळ करील घर. रत्न 14 पाहिल्या बिगर हा येथून हलणे नसे. लकडी वाचून माकड पहान होई कधी धड. मोठमोठाले ते पहाड भिवू लागती वज्राला. एकदा बळेच घालवून दिले बाळा भाऊ कारण. परी तो आला परतून राजीनामा देवोनिया. बाळा भाऊ शेगावासी येता भास्कर बोलला त्यासी. का रे आम्हा त्रास देसी येथे येऊन वरच्यावर. ओढाळ बैल हिरव्यावर पाहे पडाया निरंतर. त्यास जरी दिला मार तरी तो येई तेथ पुन्हा. तैसी लोचटा तुझी कृती तंतोतंत निश्चिती. झाली जयाला विरक्ती त्यानेच येथे यावे रे. हे अहंकाराचे भाषण समर्था न खपले जाण. त्यांनी भास्कराचे अज्ञान निवटाया कृत्य केले ऐसे. एका गृहस्थाच्या हाती भली थोरली छत्री होती. ती गजानने घेऊन हाती बाळास झोडू लागले. मारता मारता मोडली बुध होती छत्री भली. मग एक मोठी घेतली भरीव काठी वेळूची. तिने मारणे सुरू केले ते पाहता लोक भ्याले. काही काही पळून गेले सोडून त्या मठाला. परी बाळा भाऊ तसाच पडला समर्थांच्या पुढे भला. कैक म्हणती असेल मेला तो या अशा माराने. भास्करही झाला चिंतातूर बाळा भाऊचा पाहून मार. परी समर्थांच्या समोर बोलण्या छाती होईना. तीही काठी मोडली खरी बाळा भाऊच्या पाठीवरी. मग ते कंटाळून अखेरी तुडवू लागले तयाला. जैसा का तो कुंभार माती तुडवितो साचार. तैसाच केला प्रकार महाराजांनी तुडविण्याचा. मठी हा प्रकार चालला शिष्य समुदाय पळत सुटला. कोणी गेले बोलावण्याला त्यांच्या आवडीच्या मंडळीस. बंकटलाल कृष्णाजी धावून आले मठामाजी. समर्थ हात धरण्या राजी कोणी तयार होईना. बंकटलाल म्हणे भीत भीत समर्था हा आपुला भक्त. पुरे झाले या प्रत आता ऐसे तुडवणे. ऐसे ऐकता भाषण समर्थ वदले हासून. हे असंबद्ध भाषण का करिता कळेना. मी न बाळासी मारिले नाही तयासी तुडविले. निरखून पहा चांगले म्हणजे येईल कळोनी. महाराज म्हणाले बाळासी उठ वत्सा वेगेसी. या आलेल्या मंडळीसी अंग तुझे दाखीव. ऐसी आज्ञा होता भला बाळा भाऊ उठून बसला. लोक त्याच्या अंगाला पाहू लागले निरखून. तो वळाचे नाव नाही कोठेही न लागले काही. तो पहिल्या परीच होता पाही निमग्न आपुल्या आनंदात. त्या योगे भास्कराला बाळा भाऊचा अधिकार कळला. मग तोही ना पुन्हा बोलला वेडेवाकडे बाळासी. सोने कसासी उतरते तेव्हाच त्याची किंमत कळते. आश्चर्य झाले समजता ते तो प्रकार पाहून.
सुकलाल नामे आगरवाला, होता बाळापुराला, श्रोते त्याच्या आगराला, गाय एक द्वाड होती. तिने गावात फिरावे, मुला माणसा तुडवावे, सशक्तांसी हुंदडावे, शिंगाने की आपुल्या. वाटेल त्याच्या दुकानात, गायीने शिरावे अवचित, धान्याचिया टोपल्यात, तोंड आपुले खुपसावे. वाटेल तितुके यथेच्छ खावे, राहिलेले नासावे, तेल तुपाचे लवंडावे, पिंप अंगाच्या धक्क्याने. घरी बांधून ठेविता, चऱ्हाटे तोडी हां हां म्हणता, साखळीसी आणली लघुता, बांधता त्या गायीने. ती गाय नोव्हे वाघीण, बाळापुरा कारण, लोक गेले कंटाळून, त्रास सोसिता तियेचा. गाभण मुळीच होईना, कास कधीच करीना, कोंडून ठेविता राहीना, घरा माझी कोठेही. लोक म्हणती सुकलालाला, दे खाटकास या गायीला, किंवा मारून टाक तिला, तूच गोळी घालून. सुकलाल म्हणे लोकांसी, तुम्हीच मारून टाकातीसी, वाटेल त्या प्रयत्नासी, करून या विबुध हो. एका पठाणाने तिला मारण्याचा यत्न केला, गोळी भरून बंदुकीला, टपून बैसला होता तो. ते कसे काय कोण जाणे, कळले गायी कारणे, तिने येऊन शिंगाने, पठाण पाडीला उताणा. मी परगावा नेवून, दिली होती सोडून, परी ती आली परतून, त्याला सांगा काय करू. ऐसे ऐकता लोक म्हणती, आता याला एक युक्ती, गोविंदबुवांचा घोडा म्हणती, समर्थाने गरीब केला. तू ही या गायीला, घेऊन जा शेगावाला, अर्पण करी समर्थाला, म्हणजे अवघे संपले. साधूस गाय दिल्याचे, पुण्य तुला लाभेल साचे, आणि संकट आमुचे, टळेल बापा त्या योगे. ते अवघ्यास मानवले, गाय नेण्याचे ठरविले, तिला धरण्यासाठी केले प्रयत्न नाना परीचे. एकही यत्न नाही फळला, शेवटी एक्या पटांगणाला, हरळ कुंद्याचा ढीग केला, सरकी ठेविली शेजारी. ती खाया लागून, गाय आली धावून, ती येता फास टाकून, धरिली 10-20 जणांनी. साखळदंडाने बांधून पुरी, गाय घातली गाडीवरी, आणिली शेगावा भीतरी, गजाननासी द्यावया. जवळ शेगाव जसे जसे, येऊ लागले तसे तसे, स्वभावात पडलासे त्या गायीच्या पालट. समर्थापुढे येता क्षणी, गाय झाली दीनवाणी, तिने लोचनी आणून पाणी, पाहिले त्या पुण्यपुरुषा. महाराज म्हणाले अवघ्यांना, हा काय तुमचा मूर्खपणा, गायीस ऐशा यातना, देणे काही बरे नव्हे. चारही पाय बांधलेत, गळा साखळदंड लाविलेत, शिंगाची ही तीच गत, केली चऱ्हाटे काथ्याच्या. ऐसा मोठा बंदोबस्त, शोभतसे वाघिणी प्रत, ही गाय बिचारी साक्षात, तिला न ऐसे करणे बरे. अरे खोळ्यांनो, ही गाय अवघ्या जगाची आहे माय, तिला बांधिले हाय हाय, केवढा कठीण प्रसंग आला. तिला आत्ताच करा मुक्त, ती न हुंदाडी कोणाप्रत, परी लावण्या तिला हात, छाती कोणाची होईना. जो तो पाहून मागे सरे, तेथ समर्थ आले त्वरे, आपुल्या त्या पुनीत करे, बंधने तोडिली धेनूची. बंधने अवघी तुटता भली, गाय गाडीच्या खाली आली, पुढले पाय टेकिती झाली, समर्था वंदन करावया. खाली घालून या मान, प्रदक्षिणा त्या केल्या तीन, समर्थांचे दिव्य चरण चाटू लागली जिभेने. ऐसा प्रकार तेथे झाला, तो अवघ्यांनी पाहिला, समर्थांच्या प्रभावाला शेषही वर्णू शकेना. समर्थ म्हणाले धेनूस, बाई कोणान द्यावा त्रास, तू या सोडून मठास, कोठेही जाऊ नको.
ऐसा घडता प्रकार अवघ्यांनी केला जय जयकार उच्च स्वराने त्रिवार समर्थांच्या नावाचा बाळापूरची मंडळी बाळापुरा निघून गेली गाय तेथेच राहिली शेगावासी मठामध्ये त्या दिवसापासून ठावेन तिला चऱ्हाट जाण सुज्ञ धेनूचे अवघे गुण तिच्या ठाई पातले अजून त्या शेगावाते तिची संतती नांदते जे काही वदती ब्रह्मवेत्ते तेच येते घडोन असो एक कारंजाचा लक्ष्मण घुडे नावाचा विप्र वाजसनीय शाखेचा धनकनक संपन्न असे त्यासी रोग झाला पोटात उपाय केले अत्यंत परी न आला गुण किंचित खर्च सारा व्यर्थ गेला त्याने समर्थांची कीर्ती कर्णोपकरणी ऐकली होती म्हणून सहपरिवारे सत्वरगती आला शेगावा कारणे रोगव्यथेने चालवेना श्रोते तया लक्ष्मणा दोघा तिघांनी उचलून जाणा आणिले त्या मठात करण्या नुसता नमस्कार असमर्थ होते शरीर त्याच्या कुटुंबाने पदर समर्थांपुढे पसरिला आणि म्हणाली दयाघना मी आपली धर्मकन्या माझ्या पतीच्या यातना हरण कराव्या आपण अमृताचे दर्शन होता का यावे मरण माझ्या कुंकवा लागून टिकवा हीच विनंती त्यावेळी समर्थस्वारी आंबा खात होती खरी तोच फेकिला अंगावरी त्या लक्ष्मण कांतेच्या जा दे हा पतीस खाया व्याधी त्याची बरी व्हाया तू शोभसी त्यास जाया पतिभक्ती परायण या पुढे न काही वदले चिलीम ओढू लागले श्री गजानन स्वामी भले आपुल्या मठात शेगावी भास्कर म्हणे अहो बाई आता न बसा ये ठाई आपुल्या पतीस लवलाही जा घेऊन कारंजाते प्रसाद आंब्याचा जो का तुला समर्थ करी प्राप्त झाला तोच घाली खावयाला आपुल्या पती कारणे याने तुझे होईल काम गुण येईल अत्युत्तम लक्ष्मणासी आराम होईल आंबा खाताच बाई घेऊन आंब्याला येती झाली कारंजाला प्रसाद खाऊ घातला आंब्याचा आपल्या पतीस निजगृही जोडपे आले आप्त पुसू लागले शेगावात काय घडले ते सांगावे साकल्ये बाईने अवघे वर्तमान कळविले लोकां लागून आंब्याचा तो प्रसाद म्हणून दिला समर्थे मजलागी आणि आज्ञा केली वरी खाऊ घाला अत्यादरी आंबा प्रसाद निज करी आपुल्या त्या पतीला त्याप्रमाणे मीही केले आज सकाळी खाऊ घातले हे वैद्यांनी जई ऐकले तई त्या वाटले वाईट अहो बाई तुम्ही काय केले हे हाय हाय आंबा हेच कुपथ्य होय या पोटातील रोगाला माधव निदानी हेच कथिले सुश्रुतांनीही वर्णिले निघंटाने कथन केले शारंगधर म्हणे ऐसेच तुम्ही तो प्रसाद दिलेला पाहिजे होता भक्षण केला पत्नीचे पुण्यपतीला उपयोगी पडत असे ऐसे वैद्य बोलले आप्त अवघे घाबरले जे ते टोचू लागले लक्ष्मणाच्या पत्नीस परी झाले अघटित लक्ष्मणाचे पोट सत्य रेच होऊन अकस्मात मऊ होऊन गेले हो शौचावाटे व्याधी गेली हळूहळू शक्ती आली पहिल्या परीच होती झाली प्रकृती लक्ष्मणाची निसर्गाच्या बाहेरी वैद्यशास्त्र काही न करी तेथे उपयोगी पडे खरी कृपा देव संतांची लक्ष्मण बरा झाल्यावर आला शेगावी सत्वर म्हणे महाराज माझे घर पाय लावून पवित्र करा मी आलो त्याचसाठी चला कारंजास ज्ञान जेठी मला न करा हिंपुटी नाही ऐसे म्हणू नका आग्रह त्याचा विशेष पडला महाराज गेले कारंजाला ते धवा होते संगतीला
शंकर भाऊ पितांबर. घरी नेवून पूजा केली, दक्षिणा ती निवेदिली. अवघी संपत्ती आपुली, आहे मी कोण देणार. परी एका ताटात काही रुपये ठेविले सत्य. महाराज बघून त्या प्रत ऐशा रीती बोलले. म्हणशी माझे काही न उरले, मग हे रुपये कोठून आणले. लक्ष्मणा ऐसे चाळे, दांभिकपणाचे करू नको. मला दिले तू आपले घर, आता उघडी अवघी दारे. फेकून देई रस्त्यावर, अवघी कुलुपे ये धवा. लक्ष्मण काही न बोलला, मौन धरून बैसला. परी समर्थे आग्रह धरिला, खजिन्याचे दार उघडी. भीत भीत मोकळे द्वार, केले त्याने अखेर. खजिन्याच्या उमऱ्यावर स्वतः जाऊन बैसला. आणि म्हणाला महाराज यावे, वाटेल ते घेऊन जावे. ऐसे बोलिला जरी बरवे, परी अन्य भाव अंतरीचा. हे त्याचे दांभिकपण, समर्था आले कळोन. बहुरूप्याचे राजेपण, कोठून टिके बाजारी. जैसे कडू वृंदावन, वरून पाहता दिसे छान. परी अंतरी कडवटपण, पूर्ण त्याच्या भरले असे. सोडून त्याच्या घरासी, उपाशी निघाले पुण्यरासी. दांभिकांच्या सदनासी, संतन होती तृप्त कदा. तेथे त्याच्या घराची वा धनदौलतीची, गरज समर्था नव्हती साची. ते वैराग्याचे सागर. परी तो जे काही बोलला, त्याचा सत्यपणा पाहिला. खोटेपणाचा राग आला, म्हणून गेले उठोन. जाता जाता बोलले, माझे माझे म्हणसी भले. भोग आता त्याची फळे, माझा उपाय त्यास नसे. मी कृपा करावया, आलो होतो या ठाया. याहीपेक्षा दुप्पट द्याया, परी तेन तुझ्या प्रारब्धी. तेच पुढे झाले सत्य, एका 6 महिन्यात. अवघी लक्ष्मी झाली फस्त, त्या भिक्षेची वेळ आली. म्हणून श्रोते परमार्थात, खोटेपणा न खपे किंचित. याच साठी हे चरित्र समर्थे घडवून आणिले. श्री गजानन चिंतामणी, त्या गार काय शोभा आणि. वा सुवर्णाला गुणी, भूषवावे का कथिलाने. स्वस्ति श्री दासगणू विरचित, श्री गजानन विजय नामे ग्रंथ. सदा भाविक परिसोत, निज कल्याण भावया. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 10मोऽध्यायः समाप्तः. श्री गजानन महाराज की जय.